वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अर्थात बाळासाहेब आंबेडकर यांचं राहुल गांधी यांना निमंत्रण हा चर्चेचा विषय सध्या सुरू आहे। एकूणच आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना सोडून राजकारण करता येत नाही हे 2019च्या निवडणुकीवरून लक्षात आलेलं आहे। एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारणातलं महत्त्व हे अधोरेखित झालेलं आहे आणि हे सर्व नेत्यांना माहीत आहे। मध्यंतरी सुप्रिया सुळे सोबत घेतलेली कॉफी, शरद पवार यांच्यासोबत घेतलेली कॉफी आणि आज खऱ्या अर्थानं 25 नोव्हेंबरचं जे संविधान दिनाच्या निमित्तानं होणारी संविधान सन्मान महासभा आहे, या महासभेचं राहुल गांधी यांना निमंत्रण नेमकं काय सांगत आहे? वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीच्या वाटेवर आहे काय, किंवा त्यांना सामील करण्याची ही पहिली पायरी आहे काय, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर शिवाजी पार्क येथे मोठी सभा आयोजित केली आहे। ही सभा म्हणजे संविधान सन्मान महासभा आहे आणि मग या संविधान सन्मान महासभेचं निमंत्रण राहुल गांधी यांना दिले अशी चर्चा सर्वत्र आपल्याला दिसून येते। ते निमंत्रण दिलेलं आहे। नेमकं या निमंत्रणात ते काय म्हणाले किंवा त्यांची काय भूमिका आहे, खरंच मग त्यांची ही भूमिका इंडिया आघाडीच्या दिशेने वाटचाल करणारी आहे काय, हे आपण पाहणार आहोत। खरं तर आपण सुरुवातीला पाहिलं होतं किंवा याच्या आधीच्याही व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की वंचित बहुजन आघाडीने खरं तर रितसर प्रस्ताव हे इंडिया आघाडीकडे ठेवलेला होता, त्यांनी लेखी प्रस्ताव दिलेला होता, परंतु या प्रस्तावावर इंडिया आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी, विशेषतः महाराष्ट्रातील सर्वेसर्वा असलेले शरद पवार या नेत्यांनी देखील कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती। आणि मग अशी भूमिका असताना मध्यंतरी आपण पाहिलं असेल सुप्रिया सुळे यांनी वडिलांसोबत अर्थात शरद पवार सोबत बाळासाहेब आंबेडकरांची भेट करून देणं, त्यांच्या चेंबरला कॉफी घेणं, हे प्रकरण आपण पाहिलं आणि पुढे मग इंडिया आघाडीकडे जाण्याचे सूत्र हलतायत काय, ही शंका देखील आपल्याला यायला लागली। खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे काही मतदार आहेत, ते जो मतदार वर्ग आहे हा खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये म्हणजे 19च्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो, आणि मग या दोन्ही निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जो वर्ग आहे किंवा जो मतदार वर्ग आहे तो मात्र हा खऱ्या अर्थानं हा ठराविक वर्ग आहे आणि हा वर्ग अजिबात हलायला तयार नाही। बाळासाहेब आंबेडकरांच्या एका हकेवर हा मतदार आपलं मतदान वळवतो आणि मतदान देत असतो। आणि मग अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांनी संविधान सन्मानानिमित्ताने किंवा संविधान सन्मान महासभा म्हणून 25 नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे सभा घेण्याचं ठरवलेलं आहे। या सभेचं निमंत्रण ते खरं तर राहुल गांधी यांना देतात आणि त्या पत्रात ते काय म्हणतात, हे निमंत्रण पत्र दिल्यानंतर त्या पत्रामध्ये काय दिलेलं आहे हे आपण पाहतोय। अनेक व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल होणारं हे पत्र आपण पाहिलं असेल। त्यामध्ये ते असं म्हणतात की देशाच्या राजकारणावरती, एकूण देशाच्या भवितव्यावरती राहुल गांधी आपल्याला बोलण्यासाठी एक संधी आहे किंवा तुम्हाला देशाच्या भविष्याबाबत मोठी संधी असणार आहे, तुमचा दृष्टिकोन आपल्याला मांडायचा आहे आणि आपण या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांसमोर, जनतेसमोर, वंचित घटकांसमोर आपण देशाच्या भवितव्याबाबत तुमचा दृष्टिकोन मांडू शकता, अशा आशयाचं पत्र त्यांनी राहुल गांधी यांना दिलेलं आहे। खरं तर संविधानाच्या सन्मानाच्या संदर्भाने जेव्हा बाळासाहेब आंबेडकर बोलतात, बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ही सभा ही राजकीय सभा नाही। खरं तर कुठली सभा राजकीय सभा नसते, परंतु त्या राजकीय सभेत त्याचा राजकारणाला फायदा मात्र नक्कीच होत असतो, हे आपल्याला सांगणं खरं तर गरजेचं आहे। आणि मग ही राजकीय सभा नसली तरी राहुल गांधी यांना दिलेलं निमंत्रण जर आपण पाहिलं तर हे निमंत्रण खरं तर राजकीय दिशेने वाटचाल करणारच आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। वंचित घटकांचा जर आपण विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला टाळून कुठल्याच निवडणुकीला समोर जाता येणार नाही, हे इंडिया आघाडीला चांगलं माहित आहे, महाराष्ट्रातल्या आघाडीला देखील माहित आहे। आणि मग हे सर्व असताना बाळासाहेब आंबेडकरांनी राहुल गांधी यांना दिलेलं निमंत्रण खरं तर सर्वांच्या भुवया उंचावणारं ठरलेलं आहे। आणि राहुल गांधींना ते असंही म्हणतात की तुम्हाला या सर्व जनतेसमोर आपली मतं किंवा आपला दृष्टिकोन मांडता येईल। आणि मग हे सर्व बघत असताना वंचित बहुजन आघाडीचे जे हक्काची मत आहेत किंवा हक्काची मतदार आहेत, ते मतदार जर खऱ्या अर्थानं बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून इंडिया आघाडीकडे गेला तर महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी कुमार सप्तर्षी यांनी देखील मत व्यक्त केलं होतं। जर असं झालं तर नरेंद्र मोदी यांच्या भाजपला खरं तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या सीट मिळणं फार मुश्किल होईल, कारण वंचित बहुजन आघाडीची जी मतं आहेत ही निर्णायक मतं आहेत आणि मग ही निर्णायक मतं जर इंडिया आघाडीच्या पारड्यात पडली तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये भाजपला लोकसभेच्या सीट्स मिळणार नाहीत, ही देखील तेवढीच जमेची बाजू ही खरी इंडिया आघाडीची असणार आहे। खरं तर शरद पवार असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, हे तीन महत्वाचे नेते आहेत। या तीन महत्वाच्या नेत्यांना टाळून महाराष्ट्राचं राजकारण उभं राहू शकत नाही किंवा राजकारण करता येऊ शकत नाही। आणि मग आपण आधी पाहिलं की 1998 पासून बाळासाहेब आंबेडकरांचा आणि शरद पवार यांचा जे काही वाद आहे, या वादामुळे ते आजतागायत एकत्र आलेले नाहीत, परंतु
परंतु मध्यंतरी कॉफी प्रकरण जेव्हा आपण पाहिलं याच्यावरून लक्षात आलं की कुठेतरी इंडिया आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीची वाटचाल सुरू असल्याचं दिसून येत आहे। आणि मग अशा प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकर या तीन महत्वाच्या नेत्यांना आपण महाराष्ट्राच्या राजकारण पाहिलं असेल तर शरद पवार यांचं महत्व, बाळासाहेब आंबेडकर यांचं महत्व आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महत्व हे महत्वाचं आहे आणि यांचं महत्व खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला दिसून येतं। मग याच्या आधी वंचित बहुजन आघाडी असेल किंवा शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांची युती ही आधीच झालेली आहे। राहिला होता प्रश्न तो शरद पवार यांचा। म्हणजे ही तीन नावं, म्हणजे तीन तगडे नेते महाराष्ट्रात एकत्र आले, शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर, हे तीन नेते जर एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेला जाऊ शकतं। म्हणजे एकूणच काय तर राहुल गांधी यांना दिलेलं निमंत्रण जर आपण पाहिलं याच्यावरून सिद्ध होतं की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांची मोठ महाराष्ट्रामध्ये बांधली तर नक्कीच लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील या दोन्ही निवडणुकीसाठी खऱ्या अर्थानं ही युती फार महत्वाची ठरणार आहे। आणि मग या संविधान सभेच्या माध्यमातून किंवा एकूणच संविधान सन्मान महासभेच्या माध्यमातून राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये आले, या सभेला उपस्थित राहिले या निमंत्रणावरून, तर नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल होऊ शकतो। कारण बऱ्याच सीट्स ज्या काँग्रेसच्या आहेत, लोकसभेच्या सीट आहेत, त्या बऱ्याच फार थोड्या फरकाने ह्या खरं तर ह्या निवडणुकीमधून त्यांचा पराभव झालेला आहे। हे वंचित बहुजन आघाडीमुळे पराभव झालाय, हे त्रिकालबाजी सत्य आहे। मग इकडे आपण पाहिले 1998 नंतर 1998 नंतर शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा जो काही वाद होता तो संपलेला आहे काय, हाही प्रश्न येतो। जर हा वाद संपला तर नक्कीच महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेला जाईल। आपण पाहिलं होतं की 1998 साली रामदास आठवले असतील, रासू गवई असतील, जोगेंद्र कवाडे असतील किंवा बाळासाहेब असतील, या चारही रिपब्लिकन नेत्याला एकत्र करून खरं तर या चारही नेत्यांनी एकत्र आल्यानंतर आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये या चारही नेत्यांच्या सीट निवडून आलेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात बदल झाला आणि बाळासाहेब आंबेडकर नाराज झाले आणि शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकरांमध्ये ही नाराजी आज 25 वर्षापर्यंत टिकून आहे। परंतु मध्यंतरी सुप्रिया सुळे यांनी दिलेली कॉफी आणि दिलेलं निमंत्रण, कॉफीचं दिलेलं निमंत्रण असेल किंवा एकत्र घेतलेली कॉफी असेल, याच्यावरून लक्षात येतंय की कुठेतरी इंडिया आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीची वाटचाल सुरू आहे, युतीची वाटचाल सुरू आहे आणि त्याच्यामध्ये खरं तर संविधान सभा म्हणजे संविधान सन्मान महासभा जी होणार आहे, या महासभेच्या माध्यमातून राहुल गांधी यांना दिलेलं निमंत्रण, राहुल गांधी, शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकर, उद्धव ठाकरे या सर्व नेत्यांची जर या ठिकाणी भेट झाली किंवा एकूणच या सभेनंतर जर बैठक झाली तर नक्कीच महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय प्लॅटफॉर्म पाहायला मिळू शकतो। धन्यवाद।